अमित शहांकडून ममता बॅनर्जी सरकारवर 14 गंभीर आरोप असलेले आरोपपत्र प्रसिद्ध। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ममता बॅनर्जी सरकारवर टीका। विवाहित पुरुषाचे दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणं गुन्हा नाही, इलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय। तर महिलांचा सन्मान, कुटुंबाची स्थिरता आणि मुलांचे भविष्य हे दुर्लक्षित करून कोणतीही व्यवस्था मजबूत होऊ शकत नाही। कायदा जर संवेदनांपासून दूर गेला तर न्याय अपूर्ण राहतो। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। आपण महिलांच्या सन्मानाच्या, सुरक्षेच्या गोष्टी करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे निकाल येतात जे अत्यंत गंभीर आहेत, अस्वस्थ करणारे आहेत। तुम्ही पुरुषाला लिव्ह इन मध्ये राहणं कायदेशीर करता तेव्हा त्याच्या पत्नीची वेदना कोण समजून घेणार आहे? त्यांच्या लेकरांच्या आयुष्यावर जो होणारा परिणाम आहे तो कोण आणि कसा भरून काढणार आहे? आनंद परांजपे यांनी वायफळ बडबड करू नये, विकास लवांडे यांची परांजपेंवर टीका। क्रूर कर्माला बळी पडलेल्या सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या बचावासाठी आनंद परांजपे घाईघाई पुढे येऊन बाष्कळ बडबड करत आहेत आणि त्यांची बाजू लावून धरत आहेत। सोलापूर एमआयडीसीतील उद्योजकांना क्रिटिकल इन्फ्रा स्कीम मधून विशेष बाब म्हणून 14 कोटी रुपयांची सूट देण्यात आली। एमआयडीसीतील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश। कोटी रुपयाचे रस्ते एकाच वेळेस या दोन्ही वसाहतीमध्ये होणार आहेत आणि 75-25 म्हणजे 75% राज्य सरकार आणि 25% उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय बंधनकारक असताना विशेष बाब म्हणून सोलापूरसाठी हा स्वतंत्र GR काढण्यात आलेला आहे। हा महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक GR या ठिकाणी। धुळ्यातील शिरपूरमधील दुर्बळ्यामध्ये वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा गहू उत्पादक शेतकऱ्याला फटका। तारांच्या घर्षणामुळे 3 ते 4 एकर गहू जळून खाक। मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेतला जाणार। पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल रद्द।